नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। भारत निर्वाचन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांची आचारसंहिता इथं लागू झालेली आहे। तर या आचारसंहितेमध्ये काय केले पाहिजे व काय करता येत नाही किंवा काय करू नये याबद्दलचं एक प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे। त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। भारत निवडणूक आयोग यांचं 7/1/2007 रोजीचं हे पत्र आहे। तर प्रति सर्व राज्ये संघराज्य क्षेत्र यांचे मुख्य सचिव, त्याचबरोबर सर्व राज्ये व संघराज्य क्षेत्र यांचं मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासाठी हे आचारसंहिता काय करावे व काय करू नये याबद्दलचं हे प्रसिद्ध पत्र आहे। तर यात महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघणार आहोत। कुठल्या गोष्टी या आचारसंहितेमध्ये केल्या जातात किंवा कुठल्या गोष्टी केल्या जात नाही ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर आयोगाने आचारसंहितेचं पालन करण्याबाबत वेळोवेळी विविध अनुदेश दिलेले आहेत। आचारसंहितेत महत्त्वाचे पैलूंचा घटकांचा खालील प्रमाणे पुनरुच्चार करण्यात आला आहे। तर कल्याणकारी योजना व शासकीय कामकाजाबाबत, तर योजना व शासकीय कामकाजाबाबत काय गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊयात। पहिलं आहे, सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाच्या मतदारांवर प्रभाव पडेल असे नवीन प्रकल्प किंवा कार्यक्रम कोणत्याही स्वरूपातील सवलती, वित्तीय अनुदाने घोषित करणे अथवा त्यांचे आश्वासन देणे हे यास मनाई करण्यात आलेली आहे। तर कुठलेही नवीन स्कीम तुम्ही लॉन्च करू शकत नाही। पुढचा, हे निर्बंध नवीन योजना व तसेच चालू असलेल्या योजना यांना सारखेच लागू असतील, परंतु याचा अर्थ असा नाही की ज्या योजना अगोदरच पूर्णत्वाच्या टप्प्यावर आल्या आहेत अशा राष्ट्रीय, प्रादेशिक किंवा राज्य उपयोगी योजना यांचा उपयोग किंवा काम लोकहितार्थ थांबविले पाहिजे किंवा विलंबित केले पाहिजे। तर ज्या ऑलरेडी स्कीम चालू आहेत त्या या आचारसंहितेमध्ये थांबल्या गेल्या पाहिजेत असं नाही, असा याचा अर्थ होत नाही। ज्या चालू आहेत त्या चालूच असतील। नवीन योजना किंवा असलेल्या योजनांचं प्रमोशन तुम्हाला करता येणार नाही आहे, त्या शांततेत चालू असतील तर त्या तशाच असल्या पाहिजेत। आदर्श आचारसंहिता अंमलात आल्यामुळे या योजना कार्यान्वित राहत नाहीत किंवा ठप्प होतात अशी कोणतीही सबब सांगता येऊ शकत नाही। त्याचवेळी अशा योजनांचे कार्यान्वयन कोणत्याही राजकीय यंत्रणेस सहयोगी करून घेतल्याशिवाय कोणतीही गाजावाजा न करता किंवा कोणताही समारंभ न करता नागरी प्राधिकरणाकडून करण्यात आले आहेत। तर या गोष्टींचं पॉईंट्स इथे लक्षात घ्यावा। तिसरा पॉईंट आहे, आणखी असेही स्पष्ट करता येते की कोणत्याही विशिष्ट योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे किंवा योजनेस यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे किंवा राज्यपालांच्या मंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात योजनेचा निर्देश करण्यात आला आहे। केवळ एवढ्याच कारणावरून याचा अर्थ असा नाही की आचारसंहिता अंमलात असतेवेळी निवडणुका जाहीर झाल्यानंतर अशा योजना जाहीर करता येऊ शकतात किंवा त्याचे उद्घाटन करता येऊ शकते किंवा अन्य प्रकारे त्या हाती घेता येऊ शकतात। त्याचा मतदारांवर प्रभाव पडण्याचा इरादा स्पष्ट असल्याने अशी कृती जर ती हाती घेतली असेल तर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं समजण्यात येईल। तर अगोदरच भाषणामध्ये ती स्कीम लॉन्च होईल असं सांगण्यात आलेलं असून आणि आचारसंहितेमध्ये जर ती लॉन्च करण्यात येत असेल तर त्यासुद्धा मनाई आहे। चौथा पॉईंट, शासकीय योजनांना नव्याने मंजुरी देण्यात येणार नाही। लाभार्थी योजनांचे जरी त्या चालू असल्या तरी राजकीय कार्याधिकाऱ्याद्वारे मंत्री इत्यादी घेण्यात येणारा आढावा व लाभाभिमुख योजनांचे संस्करण निवडणुका पूर्ण होईपर्यंत थांबविण्यात यावे। राज्याच्या ज्या भागात निवडणूक घेण्यात येत आहेत अशा कोणत्याही भागात आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय कल्याणकारी योजना व बांधकामे करिता नव्याने निधी देऊ नये किंवा बांधकामाचे कंत्राट देऊ नये। जर कोणतीही योजना राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली असेल तर संसद सदस्य, राज्यसभेच्या सदस्यांसह स्थानिक क्षेत्र विकास निधी किंवा विधान
विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, स्थानिक विकास निधी खालील कामांचा देखील यात समावेश होतो. तर कुठल्याही पद्धतीचा फंड हा दिला गेला नाही पाहिजे किंवा योजना सुरू झाल्या नाही पाहिजे अशाबद्दलचे हे पॉईंट्स इथे क्लिअर होतात. आदर्श आचारसंहिता अंमलात येण्यापूर्वी कामाचे आदेश देण्यात आले असले तरी जर क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली नसेल तर असे कोणतेही काम सुरू करण्यात येणार नाही. या मुद्द्यावरनं लक्षात घ्या, जर काम अर्ध झालेलं असेल तर ते कंप्लीट करता येईल, पण आचारसंहितेच्या अगोदरच घोषणा झाली आहे पण कामाला सुरुवात झालेली नाही आहे तर आचारसंहितेमध्ये तशाही कामांना सुरुवात करता येणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांची खात्री पटण्याच्या अधीन राहून पूर्ण झालेली कामांची रक्कम प्रदान करण्यास कोणतेही रोध असणार नाही. कामं जर पूर्ण झालेली असतील तर त्याचे पैसे हे देता येतील, पण नवीन कामे हे चालू करता येणार नाही. आकस्मिक परिस्थितीचा किंवा आवर्षण पूर्ण साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत पुरवणे यासारख्या अकल्पित आपत्तींचे निवारण करण्यासाठी किंवा वृद्ध, विकलांग इत्यादी कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी हाती घेतलेल्या योजनांकरिता मान्यता देण्यास आयोग कोणताही नकार देणार नाही. जर कोरोनासारखे महामारी किंवा बाकीच्या गोष्टी जर आल्यात आकस्मित तर त्यांना कुठल्याही निधीचा हा पुरवठा थांबवला जाणार नाही आहे, तो केला जाईल. योजना आणि याबद्दल बघितलं. आता आपण बघूयात अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापन करण्याबाबत कुठल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आयोग असे निर्देश देत आहे की निवडणुकांच्या कामकाजाशी संबंधित असलेले सर्व अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या बदलीवर पूर्णपणे बंदी असली पाहिजे. यामध्ये पुढील गोष्टींचा परंतु तात्पुरतेच मर्यादित नाही असा समावेश करण्यात येत आहे. एक आहे मुख्य निवडणूक अधिकारी व अप्पर सह उप मुख्य निवडणूक अधिकारी. 2 आहे विभागीय आयुक्त. 3 आहे जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणुकीच्या कामकाजाशी संबंधित असलेले इतर महसूल अधिकारी यांच्या बदल्या या होणार नाहीत. 4 आहे महानिरीक्षक व उपमहानिरीक्षक या दर्जाचे निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित असलेले पोलीस विभागाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक व पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक दर्जाचे उपविभागीय पातळीवरील पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951चा कलम 28 क अन्वये आयोगाच्या प्रतिनियुक्तीवर असलेले अन्य पोलीस अधिकारी यांचीही बदली करता येणार नाही. 5 आहे वाहतूक शाखा, EVM शाखा, मतदान साहित्याचे प्रापण व वितरण शाखा, प्रशिक्षण शाखा, मुद्रण शाखा इत्यादींमध्ये निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले प्रक्षेत्रीय व क्षेत्रीय अधिकारी यासारखे इतर अधिकारी राज्यातील निवडणुकीचे व्यवस्थापन करण्याबाबत ज्यांचा सहभाग असेल असे वरिष्ठ अधिकारी यांचा देखील यात समावेश आहे. वरील प्रवर्गाच्या बाबतीत निवडणूक जाहीर केल्याच्या तारखेपूर्वी काढण्यात आलेले परंतु जेव्हा आदर्श आचारसंहिता अंमलात आली त्या तारखेपर्यंत अंमलात न आलेले बदल्यांचे आदेश आयोगाकडून विशेष परवानगी घेतल्याशिवाय अंमलात येणार नाही, हे सुद्धा पॉईंट नोंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर ही बंदी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे. जेव्हा प्रशासकीय निवडणुकीच्या कारणामुळे एखाद्या अधिकाऱ्याची बदली करणे आवश्यक वाटत असेल त्या बाबतीत राज्य शासन संपूर्ण समर्थनासह आयोगाची पूर्व परवानगी घेईल. त्याचबरोबर आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाही, हे सुद्धा इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरा पॉईंट आहे शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याबाबत. तर निवडणूक प्रचार कार्यासाठी शासकीय वाहनांचा वापर करता येऊ शकणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. शासकीय वाहनांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, केंद्र व राज्य शासनाचे संयुक्त क्षेत्र उपक्रम, स्थानिक संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा, पणन मंडळे, मग त्यांना कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो, सहकारी संस्था, स्वायत्त जिल्हा परिषद किंवा ज्यांच्या सार्वजनिक निधीमधून एकूण भागापैकी कितीही लहान भाग गुंतविण्यात आला आहे
असा अन्य कोणत्याही विकास यांच्या मालकीच्या सर्व वाहनांचा आणि तसेच संरक्षण मंत्रालयाचा आणि गृह कार्य मंत्रालय व राज्य शासनाने यांच्या अधिक्षेत्रीत केंद्रीय पोलीस संघटना यांच्या मालकीच्या वाहनांचा समावेश सुद्धा प्रचार प्रसिद्धीसाठी केला जाणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। केंद्रीय किंवा राज्याच्या मंत्र्यास खाजगी भेटी देण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या खाजगी वाहनांचा वापर करण्याची मोकळीक असेल, अशा खाजगी भेटींसाठी त्यांच्यासोबत मंत्र्यांचा शासकीय स्वीय कर्मचारी वर्ग असणार नाही। तथापि जनहितार्थ जो टाळता येऊ शकत नाही अशा निवड शासकीय कामकाजाकरिता जर एखादा मंत्री त्याच्या मुख्यालयाबाहेर काही आकस्मिक परिस्थितीमध्ये प्रवास करीत असेल, तर ज्या ठिकाणी भेट देण्याचा मंत्र्याचा इरादा आहे त्याच ठिकाणाबाबत राज्याच्या मुख्य सचिवास विभागाच्या संबंधित सचिवाकडून तशा आशयाचे प्रमाणित करणारे पत्र पाठवण्यात आले पाहिजे व त्याची प्रत आयोगाला पाठवली पाहिजे। अशा दौऱ्यांच्या वेळी मुख्य सचिव अशा मंत्र्यास त्यांच्या शासकीय दौऱ्यासाठी शासकीय वाहन व निवास व्यवस्था आणि इतर नेहमीच्या राज्य शिष्टाचार पुरवू शकेल। तथापि अशा शासकीय दौऱ्याच्या लगतपूर्वी किंवा त्या दरम्यान किंवा त्या दौऱ्याला जोडून कोणत्याही मंत्री कोणत्याही निवडणूक प्रचार मोहीम किंवा राजकीय कार्यक्रम पार पडणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। कोणताही मंत्री, मग तो केंद्राचा मंत्री असो की राज्याचा मंत्री असो, निवडणुका जाहीर झाल्यापासून सुरू होणाऱ्या कालावधीत कोणत्याही शासकीय चर्चेसाठी मतदारसंघाचा किंवा राज्याच्या निवडणुकीशी संबंधित असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास पाचारण करणार नाही। जेव्हा संबंधित विभागाचा प्रभारी व या नात्याने एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था ढासळल्यामुळे किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे अन्य कोणत्याही आकस्मिक परिस्थितीमुळे त्या ठिकाणी पाहणी करण्याच्या, भेट देण्याच्या, मदत करण्याच्या प्रयोजनार्थ आणि तत्सम प्रयोजनार्थ एखादा मतदारसंघात भेट देत असतील, तेव्हा त्या प्रयोजनार्थ अशा मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जातीने उपस्थित राहणे आवश्यक असेल, तेव्हाच केवळ अपवाद होईल। त्याचबरोबर मंत्र्यांना शासकीय कामासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून त्यांच्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठीचं केवळ त्यांची शासकीय वाहने वापरण्याचा हक्क असेल, परंतु कार्यालयात जाता जाता कोणतेही निवडणूक प्रचार कार्य किंवा कोणतेही राजकीय कार्यक्रम एकत्रितपणे करता येणार नाही। मंत्र्यांना, मग तो केंद्रीय मंत्री असोत किंवा राज्याचे मंत्री असोत, कोणत्याही रीती निवडणूक प्रचार कार्याबरोबर त्यांचा शासकीय दौरा एकत्रितपणे करता येणार नाही। कोणत्याही राजकीय कार्याधिकाऱ्यास, मग तो खाजगी दौऱ्यावर असो की शासकीय दौऱ्यावर असो, जरी राज्य प्रशासनाने अशा दौऱ्याच्या वेळी त्याच्यासोबत सशस्त्र सुरक्षा रक्षकांची उपस्थिती आवश्यक असणारे सुरक्षा कवच दिलेले असेल, तरी देखील पायलट कार किंवा कोणत्याही रंगाचे संकेत दीप असलेली कार अथवा कोणत्याही प्रकारचे सायरन लावलेली कार वापरता येणार नाही। मग असे वाहन शासनाच्या मालकीचे किंवा खाजगी मालकीचे असेल तरी हा निर्देश लागू असणार आहे। जो अधिकारी जेथे निवडणुका घेण्यात येत आहेत अशा मतदारसंघात खाजगी भेटींवर असताना मंत्र्यांची भेट घेईल, असा कोणताही अधिकारी संबंधित सेवा नियमान्वये गैरवर्तणूकीबाबत दोषी असेल आणि जर तो लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 याचा कलम 129(1) मध्ये नमूद केलेला एखादा अधिकारी असेल, तर त्याने शिवाय या कलमांचा सर्वाधिक तरतुदींचे उल्लंघन केले असल्याचे मानण्यात येईल आणि त्यान्वये तरतूद केलेल्या दंडात्मक कारवाईस तो पात्र असेल। निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबतचे अंमलात आणावयाचे तत्त्वे हे इथे दिलेले आहेत। तर काय करावे हे आपण बघणार आहोत। पहिला आहे, निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील। त्याचबरोबर
अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांमध्ये जनतेसाठी पीडा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरू करता व चालू ठेवता येऊ शकते. मरणासत्र किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देणे चालू ठेवता येऊ शकते. मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणी निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्षपातीपणे उपलब्ध झाली पाहिजेत. त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्षपातीपणे करता आला पाहिजे. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका, यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीचे कामगिरी आणि कार्य यांच्याशी संबंधित असावा. शांततापूर्व आणि उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा. स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी. प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निर्बंध किंवा प्रतिबंध आदेश जारी केलेल्या असल्याचा त्याचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सूट मिळण्याकरिता अर्ज केला पाहिजे आणि अशी सूट वेळीच मिळवावी. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिर्बंधकांचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी. सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. मिरवणूक सुरू होण्याची वेळ आणि जागा, ती येथून जाणार असेल तो मार्ग आणि ती तेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदरच निश्चित करण्यात येईल आणि पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणतेही निर्बंध आदेश जारी असल्यास त्याबाबत खात्री करून घेणे, त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक नियमे आणि इतर निर्बंध याचेही अनुपालन करण्यात यावे. मिरवणुकीमध्ये वाहतुकीला अडथळा होऊ नये. मतदान शांतपूर्ण आणि सुनियोजित रीतीने पार पाडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे. सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावीत. मतदारांना पुरवण्यात आलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्ठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये. प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहने चालवण्यावरील निर्बंधाचे पूर्णतः पालन करण्यात यावे. निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकरणपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच फक्त मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी या व्यतिरिक्त कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल. इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी, उदाहरणार्थ मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार इत्यादी, तिला अटीतून सूट मिळणार नाही. निवडणुका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या आयोग निवडून निर्णय अधिकारी, क्षेत्र, प्रक्षेत्र दंडाधिकारी, भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांचा निदर्शनास आणून देण्यात यावे. निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेले सर्व बाबींविषयी निर्देश, आदेश, सूचना यांचे पालन करावे. त्याचबरोबर आपण एखाद्या मतदारसंघातील मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी नसाल तर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे. सो ह्या गोष्टी कराव्यात किंवा करता येतील असं आहे. आता आपण बघणार आहोत कोणत्या गोष्टी ह्या करता येणार नाहीत किंवा काय करू नये. यात पहिला आहे सत्ताधारी पक्ष, शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे. कोणताही मंत्री तो किंवा ती उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागेत प्रवेश करता येणार नाही आहे त्यांना.
शासकीय कामाची निवडणूक मोहीम, निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये. वेगवेगळ्या जाती समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करेल असे कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करू नये. इतर पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर टीका टिप्पणी करू नये. देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रकाराची भाषणे, भित्तिपत्रके, संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही. त्याचबरोबर मतदारांचा लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपट्टा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून 100 मीटर्सच्या आत प्रचार करणे, मतदार समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच 48 तासात सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यासारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई असणार आहे. लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामाचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरोघरी निदर्शने करणे किंवा धरणे धरणे यांच्या कोणत्याही परिस्थिती अवलंब केला जाणार नाही. स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून कोणत्याही व्यक्तीशी जमीन, इमारत, आवर, भिंत, वाहने इत्यादींचा मालकाचा विशिष्ट परवानगीशिवाय जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता, ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिटकविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. यामध्ये खाजगी व सार्वजनिक मालमत्ता या दोहोंचाही समावेश आहे. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये. मिरवणुकीतील लोक क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्यांचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बागडण्यात येऊ नयेत. इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेले भित्तिपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रूप करू नयेत. मतदानाच्या दिवशी ओळख चिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तिपत्रके, ध्वजचिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये. ध्वनी निर्बंधाचा मग ते एका जागी लावलेले असोत किंवा चालत्या वाहनावर बसवलेले असोत त्यांचा सकाळी 6 पूर्वी किंवा रात्री 10 नंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय वापर करण्यात येऊ नये. संबंधित प्राधिकाराच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्येही ध्वनी निर्बंधकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे सभा मिरवणुका रात्री 10 नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये. निवडणुकांच्या काळात दारूचे वाटप केले जाऊ नये याबद्दल सुद्धा याच्यात सांगितलं आहे. ज्या व्यक्तींच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबतची खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरवण्यात आली आहे अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या दिवशी त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर्गासह मतदान केंद्र असलेल्या जागेच्या परिसरात 100 मीटरच्या आत प्रवेश करणार नाही. तसेच अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या दिवशी त्यांच्या सुरक्षा कर्मचारी वर्गासह मतदारसंघामध्ये फिरणार नाही. जर सरकारी सुरक्षा पुरविलेली व्यक्ती मतदार असेल तर केवळ मतदान करण्यासाठी सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचारी वर्गासह
त्याच्या तिच्या ये जा करण्यावर निर्बंध घालील। ज्या व्यक्तींच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबतची खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरवली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत, अशा कोणत्याही व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येणार नाही। सो टीप इथे लक्षात घ्या, काय करावे किंवा काय करू नये यांची वरील सूचना केवळ वानगी दाखल असून ती सर्वसमावेशक नाही। वरील विषयावर इतर तपशिलांवर आदेश, निर्देश, सूचना यांना पर्याय असणार नाही, याचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे। सो हे आपण इथे लक्षात घेतलं। या बाबतीत कोणतीही शंका असेल तर भारताचा निवडणूक आयोग, आपल्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण, मान्यता मिळवण्यात यावी। तर याबद्दलचे ही डिटेल माहिती आपण निवडणूक आयोगाबद्दलची घेतली। आचारसंहितेमध्ये काय करावे व काय करू नये हे आपण जाणून घेतलं। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।